मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आता बंदी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। गावाकडे जाण्यासाठी, कोकणाकडे जाण्यासाठी चाकरमानी जे आहेत ते निघालेले आहेत आणि वाहतूक कोंडीमुळे अवजड वाहनांना आता बंदी घालण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्ष लागणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कबुली दिली आहे। संगमेश्वर ते राजापूर दरम्यानचं काम जे आहे ते रखडलेलं आहे आणि हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार असा सवाल सातत्याने विचारला जातोय। मात्र गणेशोत्सव आला की मग हा महामार्ग जो आहे तो आठवतो अशी टीकेची झोड जी आहे ती विरोधकांकडून उठवण्यात आलेली आहे। हा महामार्ग आता 2 वर्षांमध्ये पूर्ण होईल असं रवींद्र चव्हाण यांनीच म्हटलंय। हे 14 जे पूल आहे त्या 14 पूल आणि त्याला असणारे सर्व्हिस रोड जे आहेत, हाच एक त्यामधला असणारा 14 किलोमीटर हाच फक्त एक प्रॉब्लेम असू शकतो आणि हा 2 वर्षात पूर्ण होईल। कारण ते करण्यासाठी एका दिवसात तो होणार नाही, त्याला निदान 14 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचा कालावधी लागेल आणि हे 14 पूल होणं आणि त्या पुलाच्या बाजूची असणारी परिस्थिती ही 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील।